हाय एव्हरीवन, आज आहे कार्तिक एकादशी आणि त्यानिमित्त आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र ज्ञान मंदिर सारा वेदपटीत रेड्याचं दशक्रिया ठिकाण म्हणून हे मंदिर ओळखलं जातं। रेडा महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो। इथं खूप सुंदर फुलांची रांगोळी काढली होती। बाहेरच भजनाचा कार्यक्रम सुरू होता। त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर समोरच माऊलींचं दर्शन होतं, म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज। इकडच्या साईडला संत तुकाराम महाराजांचंही छोटंसं मंदिर होतं, श्री विठ्ठल रुक्मिणी, आणि त्यानंतर साईडलाच एक संत एकनाथ महाराजांचंही छोटंसं मंदिर होतं। आम्ही दर्शनं घेतली। दर्शन घेतल्यानंतर थोडेसे फोटोही काढले आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसते दक्षिण वाहिनी नदी। ही नदी अतिशय मोठी होती, विराट, विरांश आणि आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला, मस्त फोटो काढले। इकडे पहा, काही माणसं मासे पकडत होती। हे मंदिर, नदी आणि नदीच्या साईडला असलेले मंदिर, अतिशय पीसफुल असं हे ठिकाण होतं। मस्त फोटोज काढले आम्ही। त्यानंतर विरांशला तर पाण्यामध्ये खेळायला फार आवडतं, सो तो एक काठी घेऊन पाण्यामध्ये बसला होता, मस्त पाणी खेळत होता। मीही मस्त पाणी खेळत होते। आम्ही खूप एन्जॉय केला, खूप वेळ तिथेच बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे। मुक्ताई देवीचंही तिथेच एक मंदिर होतं, सो आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो। श्री मुक्ताई देवीचं दर्शन घेतलं। हे पहा, मुक्ताई देवी आणि श्री गणेशा असंही खूप सुंदर असं मंदिर होतं। दोघेही मस्त खेळत होते, इकडे तिकडे पळत होतो। सो बाय।